सरकारने या ग्रुपने या देशातलं दोनदा सरकार पाडले. तर महाराष्ट्र एका प्रामाणिक प्रादेशिक पक्षाला जन्म देऊ शकला नाही याचं कारण महाराष्ट्राच्या ते डीएनएत आहे. महाराष्ट्राचा जर संपूर्ण जडणघडण जर आपण सुरुवातीपासून पाहिली तर महाराष्ट्राने नेहमी देशाला विचार दिला. मग तो समाजवादाचा असेल, मग तो कम्युनिझमचा असेल, किंवा तो हिंदुत्वाचा असेल, किंवा अजून कुठचाही असेल, या सगळ्या विचारांचा उगम हा महाराष्ट्र आहे नेहमी. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या एकूणच तुम्ही वृत्ती जर समजा आपल्या नेत्यांची पाहिली तर काहीतरी मी देशाला द्यायचे. मी नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा नेहमी देशाला पाहत आला आणि इतर प्रांत हे आपापल्या प्रांताला बघत आले पहिल्यांदा, आणि म्हणून ते त्यांच्या भाषेवरती अजूनपर्यंत टिकून राहिले. आमच्याकडेच फक्त ओरड होते मराठीचं काय होणार पुढे. आता तुमचा 15 वर्षाचा विषय मी तुम्हाला सांगतो. आता त्या 15 वर्षामध्ये इतर राज्यांमध्ये जी इंडस्ट्री वाढली त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण ज्या प्रकारचं प्रोत्साहन राज्यकर्त्यांनी इंडस्ट्रीला द्यायला पाहिजे होतं त्या प्रकारचं दिलं गेलं नाही. म्हणून इंडस्ट्री तामिळनाडूला जाते, गुजरातला जाते, कर्नाटकामध्ये जाते. याची कारणं ती आहेत कारण प्रोत्साहन दिलं जात नाही. तुम्ही जर इंडस्ट्री टाकायची ठरवलीत किंवा कुठची गोष्ट करायची ठरवलीत तर त्याच्यामधले जे टक्के मागितले जातात, किंवा आपल्याकडे जर जस्ट एका इंडस्ट्रीच्या ॲप्लिकेशनसाठी पार्टनरशिप मागितली जाते. आणि अशा वातावरणामध्ये आज बघा ना तुम्ही, आज डायमंडचं इतकं मोठं मार्केट जे आहे आज मुंबईमध्ये होतं ते हळूहळू सरकत आज सुरतला चाललंय. बरोबर आहे. आणि त्यांचे जे इन्सेंटिव्ज आहेत इतर राज्यांचे ते आज आपण देत नाही आहोत, महाराष्ट्र म्हणून देत नाही आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी आपण ओरबाडायला जातो आहोत आपली लोक. आज जरी आपल्याकडे एकूणच वातावरण जरी चांगलेलं असलं खाली लोकांमध्ये, बरोबर आहे, तरीही राज्यकर्ते म्हणून ज्या प्रकारची पिळवणूक होते आणि ज्या प्रकारचं, मी मध्ये एक तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं तुम्ही ऐकलंही असेल माझ्या भाषणामधलं कुठून तरी, की एक विलासराव देशमुख असतानाची ही गोष्ट आहे. आणि BMW कंपनी महाराष्ट्रामध्ये येत होती आणि ती जेव्हा कंपनी इथे आली, त्यांचे लोक जेव्हा आले जर्मनीवरनं, त्यावेळेला विलासराव देशमुखांना काहीतरी वेळ नव्हता म्हणून त्यांचे जे अधिकारी होते त्यांना त्यांनी भेटायला सांगितलं. अशोक चव्हाणच्या वेळेला हो. आणि त्या अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाडा तमाशा महोत्सवाला, आणि ते नन्नाचा पाडा सुरू केला त्यांनी त्या अधिकाऱ्याने. नाही ते उठल्यावरती त्या अधिकाऱ्याने त्याच्या तामिळनाडच्या एका कलिगला फोन केला, त्याला सांगितलं हा प्रोजेक्ट मी इथे नाकारलाय, ही त्यांची नावं, हे त्यांचे टेलिफोन नंबर, ताबडतोब फोन कर आणि तिकडे बोलवून घे. तो प्रोजेक्ट तिकडे गेला. आता कसं आहे, मी ज्यावेळेला गुजरातमध्ये गेलो होतो त्यावेळेला मी तिथल्या अधिकाऱ्यांना मी विचारलं की म्हटलं तुम्ही सगळे IAS अधिकारी, म्हटलं तुम्ही काय इथले काय आणि तिथले काय सगळे सारखेच, म्हटलं तुम्ही इतर राज्यात काम नाही करत इथे का काम करताय? त्याच्यावर त्यांचं उत्तर फार अप्रतिम होतं. माझ्या पत्नीने विचारलेला प्रश्न होता. आम्ही रात्री जेवत होतो तिथे, तर ते कलेक्टर होते आणि ते तिथले SP होते. तर त्यांनी असं सांगितलं की इतर राज्यात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला माहीत नसतं आम्ही कोणासाठी काम करतोय, पण इथे जेव्हा आम्ही काम करतोय तेव्हा आम्हाला माहिती आम्ही कोणासाठी काम करतोय, कारण आम्हाला विचारलं जातंय. सो ज्या वेळेला राज्यकर्ता हा ज्या वेळेला आपल्या राज्याचा विचार करत असतो आणि राज्यातल्या लोकांचा विचार करत असतो, त्याची महत्वाकांक्षा किंवा त्याची इच्छा काय आहे हे ज्या वेळेला अधिकाऱ्यांना कळतं त्यावेळेला अधिकारी देखील तसंच वागायला लागतात. पण ज्यावेळेला त्यांना कळतं की ह्या राज्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही आहे या राज्याबद्दल, उद्योग आले काय किंवा नाही आले काय, त्यावेळेला तो अधिकारी पहिल्यांदा ज्या राज्यात आहे त्या राज्यापेक्षा त्याचं राज्य कुठचं आहे त्याचा विचार पहिला करतो.